नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गौरव बेंडाळे. कधी असं झालं आहे का की तुम्ही बाहेर काहीतरी चमचमीत खाल्लं आहे आणि काही दिवसांनी अचानक अंग गरम व्हायला लागतं. सुरुवातीला आपल्याला वाटतं, अरे हवा बदलली आहे की कामाचा ताण वाढलेला आहे असेल. परंतु नंतर असं वाटायला लागतं की ताप आला आहे की आपल्या घरच्या घरी आपण गोळी घेतो, पण तो ताप उतरतच नाही. दिवसेंदिवस तो वाढत जातो. डोके भयंकर दुखायला लागतं, प्रचंड थकवा येतो, पोटात असह्य वेदना सुरू होतात. मित्रांनो, हा साधा व्हायरल ताप नसून शरीरातील एका मोठ्या आणि धोकादायक युद्धाची सुरुवात असते. आणि या छुप्या शत्रूंचं नाव आहे टायफॉईड, म्हणजेच आतड्यांचा ताप. मला तुम्हाला एक पेशंटबद्दल सांगायचं आहे की 22 वर्षाचा एक मुलगा माझ्याकडे आला. तो नोकरीसाठी घरापासून दूर एका PGमध्ये राहत होता. रोज बाहेरचं खाणं आणि कधी टपरीवरचं पाणीपुरी तर कधी ढाब्यावरचं जेवण ही त्याची सवय होती. तो नेहमी बाहेर खात असत. पण एकदा त्याला असाच ताप आला आणि त्याने नेहमीसारखं मेडिकलमधून गोळी घेतली. पण त्याचा ताप रात्री भयानक वाढला. जवळपास त्याचं टेम्परेचर 103 ते 104 डिग्री सेल्सिअस डिग्रीपर्यंत पोचलं होतं. सकाळी थोडा कमी व्हायला लागला. वैद्यकीय भाषेत आपण त्याला स्टेप लॅडर फिवर असे म्हणू शकतो. त्या फिवरमध्ये पाऱ्यासारखा चढणारा ताप जेव्हा 4-5 दिवसांनी तो माझ्याकडे पुन्हा आला, तेव्हा त्याला उजव्या बाजूला पोटात प्रचंड वेदना होत होत्या. तो इतका अशक्त झाला होता की स्वतःच्या पायावर उभं राहणंही त्याला कठीण होतं. त्याला टायफॉईड झाला होता. परंतु त्याच्या शरीरात नेमकं चाललं काय होतं हे समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही बाहेरचे उघड्यावरचं किंवा अस्वच्छ हातांनी बनवलेलं काही खातात किंवा दूषित पाणी पितात, तेव्हा साल्मोनेला टायफॉईड हा बॅक्टेरिया आहे, तुमच्या पोटात प्रवेश करतो. हा बॅक्टेरिया अतिशय हुशार आणि घातक असतो. तो तुमच्या पोटात ॲसिडमधून वाचून थेट तुमच्या आतड्यांवर हल्ला करतो. त्या आतड्यांवर हल्ला झाला की भिंतीला छिद्र पाडतो आणि थेट रक्त मिसळतो. रक्तातून प्रवास करत असलेले लिव्हर आणि प्लीहा म्हणजे पोटातील तिल्लीपर्यंत पोचतो आणि तिथे वेगाने वाढू लागतो. म्हणूनच टायफॉईडच्या रुग्णांना पोटात भयंकर वेदना होतात. सुरुवातीला बद्धकोष्ठता होते. जर यावर वेळेवर उपचार झाले नाहीत तर आतड्यांना अल्सर होऊ शकतं. गंभीर प्रकारच्या आतडी फाटण्याचीही भीती असते, ज्याच्यासाठी थेट सर्जरी करावी लागते. पण मित्रांनो, घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. कारण आज पूर्णपणे ठणठणीत आहे, कारण त्याने वेळेवर निदान केलं आणि योग्य उपचार घेतले. तुम्हाला यातून वाचण्यासाठी या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवण्याच्या गरज आहे. पहिली गोष्ट अशी की योग्य ते टेस्टिंग केली पाहिजे. ताप आल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी विडाल टेस्ट करून घ्या. पहिल्या आठवड्यात ती चुकीचा रिपोर्ट देऊ शकते. पहिल्या आठवड्यात टायफॉईड ओळखण्यासाठी ब्लड कल्चर ही टेस्ट सर्वात अचूक असते. दुसऱ्या गोष्ट अशी की औषधांचा कोर्स पूर्ण करा. टायफॉईड हा बॅक्टेरियल आजार आहे, त्यामुळे डॉक्टरांनी दिलेला अँटीबायोटिक कोर्स पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. ताप 2 दिवसात किंवा दिवसात गेला तरी औषधं थांबवू नका. जर तुम्ही कोर्समध्ये सोडला तर बॅक्टेरिया तुमच्या पित्ताशयात जाऊन लपून बसतो आणि काही महिन्यात पुन्हा तो आजारी पाडतो. तिसऱ्या दिवशी काय होतं? दुसरा गोष्ट, योग्य आहार घ्या. त्या काळात आतड्यांवर सूज असते, त्यामुळे पचायला अत्यंत हलका आहार घ्या. खिचडी व मुगाच्या डाळीची खिचडी, उकळलेले बटाटे आणि भरपूर उकळून गार केलेले पाणी प्या. मसालेदार आणि बाहेरचे पदार्थ पूर्णपणे बंद करा. शेवटी एकच सांगेन की टायफॉईड हा आजार फक्त अस्वच्छतेमुळेच पसरतो. बाहेर खाताना नेहमी गरम आणि ताजं अन्न खा. जेवणापूर्वी आणि वॉशरूम वापरल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुण्याची सवय स्वतःला आणि मुलांना लावा. छोटीशी काळजी तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकते. जर तुम्हाला व तुमच्या ओळखीच्या कोणालाही हा त्रास होत असेल
तर अजिबात अंगावर काढू नका. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही माहिती खूप महत्त्वाची असते. त्यामुळे तुमच्या घरांसोबत, फॅमिली ग्रुप्सवर व मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि खात्रीशीर योग्य ते उपचार घ्या. व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी डॉक्टर गौरव बेंडाळे. आणि आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि कुटुंबाची काळजी घ्या. निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.